सावित्री अक्का, आम्हा जैसा आऊसाहेब तैसा आपण आईच्या मायेनं. आई, कशाला त्या पवित्र शब्दाचा अपमान करतोयस? अरे, युद्धात विजय मिळवणारे उन्मादित राजे तुम्ही. आपल्या मदमस्त मुखात ही नम्र भाषा शोभत नाही. सावित्री अक्का, विजयवीर झाला म्हणून त्याला शिंग फुटत नाही. तो माणूसच राहतो. आम्हीही आमचा माणूस पण सोडलेला नाही. सावित्री अक्का, असल्या रीतीपाती शिवाजी मानत नाही. स्त्री म्हणजे आमच्या देवारातील देवता, त्या आदिशक्ती भवानीचं रूप आम्ही आपल्या ठाई मानतो. बस बस झालं तुझं हे डोंग. अरे, एवढी नियत जर तुझ्या अंगी असती तर बर रानात आमच्या अंगी वासनाचा कुत्ते सोडले नसतेस तू. काय वासनांत कुत्ते? हो, वासनांत कुत्ते. म्हणजे सावित्री अक्का, काय झालंय? सकोजीराव, काय ऐकतो आहोत आम्ही? राजे ते म्हणजे सकोजीराव, तुम्ही या देवींवर बलात्कार केलाय तुझ्या या चाटण शिपायानं. जगदंब जगदंब. भर रानात आवरून लटली माझी. बोल बोल राज, कुठे गेली तुझी ती नीतिवंत होता? कुठे गेली? आऊसाहेब, भवानी आई, हे काय घडलं? सकोजीराव, सकोजीराव, तू हे नीच कर्म करावंस? काय वाटलं तुला? महिनोन महिने झिंजणाऱ्या या वाघिणीची तू शिकार केलीस म्हणून तिची अशी विटंबना करण्याचा अधिकार तुला मिळाला? सकोजीराव, हरामखोर. महाराज, सावित्रीबाई तशी आपली शत्रूच आहे. त्यांच्या कुकर्माची सजा. कुकर्म? पण प्रत्येक जण आपलं सत्व जपत असतो. या सत्वासाठीच लढत असतो. इथं जिंकणारे सिकंदर ठरले म्हणून हरणाऱ्याचं मोल कमी होत नाही. आम्ही सत्ताधीश आहोत म्हणजे साक्षात ईश्वर नव्हे की प्रत्येकाने आमची सत्ता कबूल करावी. आम्ही हे स्वराज्य उभं केलंय त्या या रयतेच्या कल्याणासाठी. ती रयत जिथे नाडली जात असेल तर पातशाही आणि शिवशाही यामध्ये फरक तो काय राहिला नाही? सकोजी नाही, तुझा हा गुन्हा आमच्या देखील क्षम्य नाही. राज राज एक डाव माफी द्या राज. त्या मातीसाठी हवा तेव्हा रगत सांडतो आम्ही राज. रगत सांडण्याची भाषा करणारा माफी मागत नसतो जीवासाठी सकोजी. स्वतःच्या हाताला शिर उतरवून ते मातीत मिसळत असतो. जीवापेक्षा इब्रत मोठी असते. तीच इब्रत सोडली सकोजी, मग तुझा हा जीव काय कामाचा? राज